सुप्रभात मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलो रत्नागिरीला. काल रात्री आम्हाला लेट झाला, 8 वाजले परेशच्या काकांच्या घरी यायला. आणि तुम्ही जे माझ्या मागे घर बघताय हे परेशच्या काकांचं घर आहे ते बघा. आणि आम्ही आता आलो हे त्यांचे काकांची नात ती आपल्याला आज बाग दाखवते. ते सकाळचे वाजलेत 9:15 झालेत आणि इथे ढगाळ वातावरण, मळबट आले आहे बघा, ते बघू शकता. आणि इथे काकांनी आंब्याची झाडं लावलेली आहेत. आणि नाव काय तुझं? शिवालिका. शिवालिका आपल्याला दाखवणार आहे बाग. हे सगळे तुमचंच आहे? छान आहे हा. माहिती झालं, संपलं. तू काय बघायला आलीस? बघायला काय आलीस? अजून दाखव मला. हा, तुला माहिती नाही? मस्त वाटतंय गावी येऊन बघा. पूर्ण असं ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता दिसते पूर्ण. आहे बघा, मळबट आले. आणि ते काका येत आहेत परेशचे. आणि इथे गोबर गॅसचा प्लांट काकाने इथे केलाय. हा, हे कनेक्शन गोबर गॅसचं आतमध्ये जाण. ओके. गोबर गॅस म्हणून स्लनी बाहेर आहेत. हा, स्लनी सगळी बाहेर आहेत. हे 2 4 कंपनी आहे. हे गांडूळ खत. ओके. आणि हे कंपोस्ट खत. ओके, हे 2 मध्ये. आणि ही मोठ्याला लागून पाण्याची टाकली. शेणखतासाठी पाणी लागतं ना, गांडूळ गोबर गॅससाठी पाणी लागतं. ते पाण्याचं कनेक्शन. ओके. प्लस प्यायला वगैरे वापरू शकतो. कामगार एकदा हातपाय धुवायला वगैरे वापरू शकतो. मोठा धुवायला वापरू शकतो. कोकम लावलाय समजलं तुम्हाला? हे कडुलिंब आहे. कडुलिंब, सोनचाफा, आवळा, चिकू. हा, चिकू आलेत. हा, चाफा, तो चाफा, जुनी चाफे. हे परदेशातले चाफे आहेत. परदेश, इंडियन नाही. हा, परदेशात वाढले ते 2 चाफे. इथे लिंबू आहे दाखवणे. तिथे बघू शकता चिकू लागलेले आहेत झाडाला. छोटे. हो, हा, ते नंतर मोठे होणार. आपण चाफा आहे. लिंबू. ओके, हे लिंबूचे झाड. हा, हे बघा दिसले. खाली लिंबूची झाड. हा, लिंबू हे बघा. हा, बाकी आंब्याची बाग आहे. आंब्यामध्ये हापूस आहे आणि केसर इथे. बाकी वरती रत्ना, सिंधू, वरती रायवळ, पायरी, वरची बाग आहे. आंबे ती बाग. हे आंबे, ह्याला आवळ्याचे आहेत ते. मोठे आवळ्याचं. हा. कैलासपती माहिती ते बघितलं. आणि पारफणस. त्याला नीरफणस पण म्हणतात ना. हा बघा, हा नीरफणस. याची भाजी पण करतात ना, ते मस्त लागते. ते एकदम काप टाईप मध्ये. असे बरेचसे कढीपत्त्याचे भरपूर झाले. कढीपत्ता लावले. तेजपत्ता आहे. समजो रामफळ आहे, सीताफळ आहे, ऍपल मूळ आहे, आणि लिंबू आहेत, लिंबू आहेत. सुपाऱ्या पण लावलेत ना, सुपाऱ्या माडाची झाड. आता आपण चाललोय गोट्यामध्ये. त्या गोट्यामध्ये 2 गायी आहेत. बघू शकता, 2 गायी. 4 मधले 2 इथे आहेत, 2 आल्या नाहीत बाय. नाव काय? हेमा. Yes. Hema. 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 Yeah.
चं नाव आहे कपिला. दाखव महिना कोणते नागू दाखव. आता नागलो म्हणजे दाखव. आता न्यूज मध्ये माव कोणते नागू दाखव. गोटा पण मस्त बांधला एकदम मोठा. ते गवत टाकलेलं आहे गायसाठी आणि गोटा पण मस्त आहे एकदम. हे बघा हे हात लावायला देत नाही मारते. हे बघा हे बघा हे जे समोर बघताय हे काळी हळद आणि याची 2000 रुपये किंमत आहे. 2000 रुपये किलो. ओके. इथे जे समोर बघताय हे कृष्ण कमळ. इथे लाल आहे आणि तिकडे निळा आहे आणि खाली विहीर आहे. ते काकांनी झाडे टाकून पॅक केले. उन्हाच्या बाष्पीभवन होऊन पाणी कमी होऊ नये म्हणून बंद करून झाकून ठेवलं. ओके. हा आणि पाणी थंड राहणार. आणि कृष्ण कमळ निळं लाल. आणि जी तुम्ही जमीन बघता ती काकांनी नांगरून घेतली. इथे भात आणि नाचणी करता ना भाज्या. ओके. केळीची बाग दिसते तिथे समोर. हा हे लिंबूचं झाड आहे. समोर बघता ही केळीची बाग आहे सर्व. हा 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 माहिती आहे. सफेद वाले तेच ना. हा छोटे राहून दे. हा हे जामचं झाड आहे. पूर्ण लागलंय तो याला येणार. हा हे बघताय ते बघा समोर आहे जामचं झाड. आता ते छोटे आहेत मग नंतर हळूहळू मोठे होणार. ते सफेद कलरचं एक फळ असतं मस्त लागतं. आणि हे फूल आहे त्याचं. हे बघा. आणि हे समोर बघताय हे माडाची झाड आहेत. जे समोर बघताय माडाचा मिक्स माड लावलेले आहेत. एक प्रताप आणि हा ऑरेंज ड्राफ्ट. कोणता बांधवणी माडावणी. हे पाणी टाकण्यासाठी केलंय ना स्प्रिंकलर. हा काढून ठेवलं. ओके. हा हे समोर बघताय हे वांगेचे वांगी. हा हे बघ हे तुम्ही इथे बघू शकता छोटं वांग आलेलं आहे. हे बघा मुळा पुन्हा भेंडी लाल माठ सगळ्या भाज्या लावतात. हे नांगर आहे. नांगर आहे. इथे बघू शकता तूर ना. तूर. ओके. हा तूर. हे तूर आहे. शेंगा टाकून ना येतात. हा हे काकांनी इथे लावलंय तुरचं. शकता तुम्ही या तुरीच्या शेंगा आहेत. हे बघा या बघा खूप मस्त लावलेत काकांनी झाड. हे सर्व पूर्ण तुरीचंच आहे का. ऊस आहे. मग ऊस लावलाय. ओके. हा इथे बघू शकता काकांनी इकडे ऊस लावलाय. आणि मागच्या साईडला आहेत माड. वेगवेगळ्या प्रकारचे माड लावलेले आहेत. हे बघा इथे पण बघू शकता माड आहेत आणि छोटे छोटे नारळ पण आलेले आहेत इथे. हा हे
हळू हे भाजीचं हळू आहे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही. जंगल ते जंगल साफ करून तुम्ही जमीन सुपीक करून जमीन सरळ करून घेतली. नंतर हे पट्टे मारले ज्याच्यामध्ये 12 पट्टे आहेत. 12 पट्ट्यामध्ये 12 प्रकारचे प्रोडक्ट करू शकतो. पावसाळ्यामध्ये फक्त आम्ही तांदूळ करतो पूर्ण. कारण तांदूळ घ्यायला तांदूळ होतो वर्षभराला, प्लस मुलांना गवत पण मिळतं. पाऊस संपला, ऑक्टोबर संपला, ऑक्टोबरला सप्टेंबरला पाऊस संपलो, ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिने हिरवळ असते. नंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 6-7 महिने त्यांना चारा लागतो. तो चारा आम्ही ह्या भाताला लागतो, तो प्लस इतर चारा लावतो आम्ही. तो लागवड मग चाऱ्याची लागवड आम्ही ज्वारी वगैरे लावतो. जांभूळ हे आहे जांभळाचं झाड आणि हे आहे फणसाचं झाड. फणस हे समोर बघताय ते तुम्ही फणसाचं झाड आणि तिथे बघू शकता फणस आलेले आहेत. हे बघ नवीन झाड आहे. मी समोर हे बघताय हे फणसाचं झाड आहे. हे बघ इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि ते एक झाड. खूप मोठी बाग आहे आणि ते एवढं सर्व केलं ते इथे करायला माणसं पाहिजे आणि सर्व ऑर्गॅनिक घरी पिकवलेलं. खूप छान आहे इथे. हे चिकू पेरूच आहे ना. हा नवीन पेरू आलेला आहे इकडे. हे बघा हा चिकू. हा काली पत्ती म्हणतात. कुठच्या काली पत्ती? काली पत्ती काली नाही काली पत्ती. ओके हा काली पत्ती. हा इकडे नाव आहे. हा इकडे गाव आहे. चिकू आले होते. हा चिकू आले होते. बंद आले होते 10 महिने. गेल्या वर्षीच जाऊ नये. एवढं सगळं मेंटेन करायला म्हणजे हे सगळं मेंटेन केलं ना बरं दिवसभर काम असतं. सकाळी 9ला ब्रेकफास्ट केला की बागेत, दुपारी 1ला जेवायला, 2:30ला परत बागेत, परत 3ला 2:30ला मागे सुरू आहे ना, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागेन काम बागेत अख्खा निवड. म्हणजे मुंबईपेक्षा खूप काम आहे. मुंबईपेक्षा पण मुंबईपेक्षा इकडे सुकून आहे गावाला. स्वतः केलं तर याचं काम आहे. शरीराचं काम, डोक्याचं काम नाही. मुंबईमध्ये डोक्याचं काम आहे. टेन्शन इथे सगळं स्वतः पिकून चांगलं खाणं मिसळ युक्त. पिंपळ आणि उंबर आणि पिंपळ एकत्र. रायवळी पायरीचे आंबे येत आहेत वाटतं ना. हे बघा ते बघू शकता पायरीचे आंबे. काकांनी गुरांना पिण्यासाठी पाण्याचा खड्डा केलाय का. खड्डा केलेला आहे तिकडे बघू शकता कातळावरती. कुठून पाणी नाही हा जवळ. हा मग इथे बाहेरच्या गुरांना पिण्यासाठी पाणी पाहिजे, त्यासाठी इथे आपण खड्डा केला. हे 2 वर्षांपूर्वी बांधला मी. आता 2 वर्ष आले. 2 वर्ष झाली. विहिरीला पूर्ण 12 महिने पाणी असतं का. काय लागतं. गोंड्याची फुलं. गोंड्याची फुलं. ह्या मिरच्या होत्या आता गेल्या. आता पण सुना पावसात मिरच्या. एक मिरची दिसते. हे बघा हे आहे ना. मिरच्या टोमॅटो.
हे अननस आहे. अननस. हे चायची पात आहे ना? हा चाय. चहाची पात आहे. ते फुल झाडं लावली सर्व. हे तुळस आहे. घरच्यासाठी भाजी. हा इथे घरच्यासाठी भाजी लागतात ना. हा सगळ्या शिमला मिरची, दुधी, हा पनवळ सगळ्या हा. भाज्या आम्ही इथे लावतो हा घरच्या. इथे लावतो. आता याला शेड करणार आम्ही हा आणि मग भाजी लागवड करणार हा घरच्या भाज्या इथून हा सगळ्या. हा. पाऊस पडणार आहे वाटतं. सगळं मळबट केली. हो. आमचा उद्देश काय माहिती हा. काय, आपल्याला जे काय लागेल ना घरातूनच घरी पिकवायचं हा आणि घरी घरी पिकवून घरी कुंद्याची फुलं कुंद्याची. कुंदा. हा खूप छान वास आहे मग. हा. आणि हे कसलं आहे हे काका? हे तगर तगर तवर. ओके. हा हे तगर सगळे तगर हा सफेद फुलं. सफेद फुलं.